एक महत्त्वाची बातमी, मेट्रो सिनेमा परिसरात मराठा आंदोलकांनी गर्दी केली। रस्ता मोकळा करा, पोलिसांनी या आंदोलकांना विनंती केलेली आहे। आंदोलकांची या रस्त्यावर गर्दी। अक्षय मंकनी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। अक्षय, ऋषाली, आपण पाहू शकतो सध्या आता मेट्रो सिनेमाच्या या संपूर्ण चौकामध्ये मुंबई पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि हे सगळे बॅरिगेटिंग या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि सगळे मराठा बांधव जे आहेत ते मेट्रो सिनेमाच्या या सगळ्या चौकामध्ये येण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या मराठा बांधवांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याकरता पोलीस जे आहेत या सगळ्या मराठा बांधवांना अडवताना आपल्याला पाहायला मिळते। आज सोमवार आहे आणि आज सोमवारी सगळी मुंबई जी आहे ती कामावरती निघत असते आणि सकाळी जे चाकरमानी आहेत ते कामावरती देखील दाखल झालेले आहेत। परंतु दक्षिण मुंबईमधली ही वाहतूक व्यवस्था जी आहे ती गेल्या 2-3 दिवसांपासून बंद होती, कारण की मराठा आंदोलकांनी संपूर्ण या ठिकाणी आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि हा संपूर्ण मेट्रो चौकातला हा संपूर्ण परिसर आपण पाहू शकतो सध्या वाहतुकीसाठी हा सगळा परिसर जो आहे तो खुला करण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतं। परंतु या सगळ्या रस्त्यावरती हे सगळे मराठा बांधव येण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्या मराठा बांधवांना अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरामधली सगळी ही दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि ठिकठिकाणी अशाच पद्धतीने रस्ते जे आहेत ते मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी बंद केलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मेट्रो सिनेमाच्या चौकातली ही वाहतूक जी आहे ती अद्याप सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण की पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी संपूर्ण बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे आणि वाहतुकीसाठी हा सगळा रस्ता जो आहे तो सध्या खुला करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ऋषाली, धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।